नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। आज जर बघितलं राज्याचे मुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा त्यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाचं आयोजन या रेणापूर तालुक्यामध्ये केलं होतं। माझ्या मते हा दुसरा टप्पा आहे समाधान शिबिराचा ना। हे पहिला टप्पा एकदा पूर्ण झालेला आहे। आपण ह्या सगळ्या टप्पा पूर्ण करत असताना नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आज 22 जुलै या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती असेल, आमच्या मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस आणि अजितदादाची जयंती याच्या निमित्ताने आज महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। याच्या अगोदर पहिला टप्पा प्रत्येक मंडल वाईज या शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या माध्यमातून या मंडल वाईज अनेक लाभार्थ्यांचे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम झालं। ज्या काही अडीअडचणी असतील ते सोडवण्याचं काम झालं आणि आज ही विधानसभा मतदारसंघाचं समाधान शिबिर आज रेणापूर इथं होतं आहे आणि या माध्यमातून सुद्धा हजारो लोकांना लाभ देण्याचं काम, ज्यांच्या काही अडीअडचणी असतील ते सोडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होतं आहे। एकाच छताखाली सगळ्यांची सोय व्हावी, सगळ्या योजनेचा त्याला लाभ मिळावा, सगळ्या योजनेची सोडवणूक त्याची व्हावी, याच्यासाठी या शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याचा लाभ आज मोठ्या प्रमाणामध्ये या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जनतेला मिळतो आहे। एक जिव्हाळ्याचा प्रश्न आप्पासाहेब, आत्ता बघितलं तर आभाळ आहे, पण सध्या शेतकरी हा रेणापूर तालुक्यातला थोडासा अडचणीत आहे पावसामुळे। आपण त्यासाठी काय प्रयत्न करतोय? निसर्गाच्या पुढं कुणीही जाऊ शकत नाही। मुख्यमंत्री महोदयांनी 6 महिन्यापूर्वी अल निनोचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाची कमतरता राहणार याची पूर्वसूचना आपल्याला दिलेली आहे। आज एकीकडे बघत असताना पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, कोकण असेल, या भागामध्ये अतिवृष्टी होती आहे। तिकडं गावाच्या गावं पुराने वेढली जात आहेत, पण आज आपल्या मराठवाड्यामध्ये कुठंतरी पावसाची कमतरता आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तर जास्ती प्रमाणामध्ये पावसाची कमतरता आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, पेरण्या काही झाल्यात, काही पेरण्या व्हायच्यात। पाऊस आत्ता 2 दिवसापासून थोडंसं वातावरण बदल झालेला आहे। पाऊस पडेल, पावसाचे परमेश्वर आपल्यावर एवढी अवकृपा करणार नाही। पंढरपूरची वारी फिरल्यानंतर जो पाऊस पडतो तो पाऊस आपल्याकडे येणार आहे आणि आपल्याला सुद्धा थोडासा दिलासा या पावसाच्या माध्यमातून मिळेल आणि मिळावा अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। नक्कीच तर आज समाधान शिबिरामध्ये बऱ्याचशा नागरिकांनी याचा फायदा घेतला। बऱ्याच नागरिकांना प्रमाणपत्र देखील वाटप करण्यात आलेले आहे। माझ्यासोबत होते ते ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड। बघूया त्या समाधान शिबिराला नेमकं प्रतिसाद कसा मिळते। माझे सहकारी हर्षद सिंह, मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक रेणापूर। चला।